नमस्कार, मी सतीश कदम. प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड सर्कल देवगड आयोजित नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. चला तर मग आपणही जाऊया. नमस्कार. नवयुवक मित्रमंडळ टिळकनगर जामसंडे, तुम्ही आज नरकासूर बनविला आहे. त्याचं तुमचं उद्दिष्ट काय आणि तुम्ही जो हा बनवलेला आहे तो कशापासून बनवला आहे त्याची तुम्ही माहिती द्या आम्हाला. आम्ही हा नरकासूर बनवता म्हणजे जास्तीत जास्त पर्यावरणपूरक म्हणजे नॅचरल ज्या गोष्टी असतील त्या वापरण्याचा प्रयत्न केला आहे. जसं की वडाच्या पारंब्या, केस म्हणून, किंवा जी हाडं वापरली आहेत ती खरोखरची वापरलेली आहेत. त्याच्यानंतर खरोखरची म्हणजे हाडं कुठली, म्हणजे कशापासूनची खरोखर म्हणजे नेमकं काय? तो ज्या ठिकाणी बैल टाकतात वगैरे, ते कुसले की त्यांची हाडं शिल्लक राहतात ती आणून ती वापरलेली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिफिशियल वस्तू जसं की थर्मोकॉल, प्लॅस्टिक, याच्यामुळे जास्त प्रदूषण होतं जास्त प्रमाणात, त्या गोष्टी वापरलेल्या नाही आहेत. उंची किती आहे? उंची 17 फूट. वजन किती आहे? वजन नाही, काय अंदाज नाही. आणि आता आपण हा जाळणार ना, पण जाळल्यापासून आजूबाजूला त्या धुरापासून काय तुम्हाला असं म्हणजे त्रास होईल का? असं काय कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात वगैरे? जास्त प्रमाणात होणार का नाही. आर्टिफिशियल कुठल्याच गोष्टी वापरल्या. ही कल्पना कोणाची आहे? कल्पना म्हणजे आमचीच, सगळ्यांची, सर्वांची. कोणी बनवलाय? तुम्ही स्वतः बनवला की कोण दुसरे आर्टिस्ट घेऊन आला? स्वतः बनवलेलं आहे. तुमची कल्पना आहे. तुमचं नाव सांगा बाळा. तुमचे नाव? अनंत नारकर. तू अध्यक्ष आहे त्या मंडळाचा. आणि यांची पण नाव सांगा बेटा तुमची. निकित धनराज जाधव. निकित धनराज जाधव. लतिक महेश बरसाई. आकाश राघू वडा. रिया निशा राऊत. भूषण राजाराम तुकरोल. आणि तुम्ही अजून कुठल्या तुमच्या मंडळामध्ये काय दुसरं क्रिकेट वगैरे असं काय तुमचं नाही? फक्त स्पर्धेत याच वर्षी उतरलात की याच्या पूर्वी पण उतरला? याच्यापूर्वी एक 4-5 वर्षापूर्वी स्पर्धा झाली, त्या वर्षी उतरलेलो. त्यावेळी कसे सगळे लहान होते, त्यामुळे छोटा नरकासूर करायचो आम्ही. त्यावेळी पण 4था नंबर आलेला आमचा. कुठे होतो तो कार्यक्रम? इकडे गोडावण्याच्या तिकडे आपल्या पवनचक्की रोडला बाजार. ही दुसरी वेळ आहे तुमची? दुसरी वेळ स्पर्धेची. थँक्यू. आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ओके. फ्रेंड सर्कल देवगड चढा यांनी आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेला आपण सुरुवात करणारच आहोत. पण आज आपण पाहणार आहोत की आपल्या शहरातील तरुण मंडळींनी किती सुंदर भव्य नरकासुराच्या प्रतिमा बनवल्या आहेत. आकर्षक रंगसंगती, अलंकार, शस्त्रे वापरून कोणाचा नरकासूर अगदी भयावह दिसणार आहे याची आज स्पर्धा रंगणार आहे. आज याच स्पर्धेला फ्रेंड सर्कल या मंडळाने भव्य रूप देऊन नरकासूर बनवणाऱ्या या कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून दिले आहे. फ्रेंड सर्कल हे मंडळ जवळपास 40हून अधिक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कला क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांनी त्यांचा गुणगौरव केलेला आहे. यावर्षी मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जसे की आजचा नरकासूर स्पर्धा, शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी होणारी महापूजा, तसेच रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी होणारे रक्तदान शिबिराचे नियोजन आहे. या कार्यक्रमातून मंडळाने सांस्कृतिक, धार्मिक तसेच सामाजिक उपक्रमांची योग्य सांगड घातली आहे. तर देवगड चढा या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. आजच्या या नरकासूर स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले आहेत ते श्री महेश लोके, नारिंगरे शिक्षण संस्था मुंबई संचलित SB राणे हायस्कूल नारिंगरे येथे ते कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. उत्कृष्ट चलचित्रात देखावे, आकर्षक पुतळे, प्रतिमा त्यांनी स्वतः बनवलेले आहेत. तसेच अनेक स्पर्धांचे उत्तम परीक्षण देखील केलेले आहे. मंडळातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानचिन्ह देऊन आपण त्यांचे स्वागत करीत आहोत.
एकूण 9 नरकासूर आणि 9 मंडळांचे नरकासूर इथे दाखल झाले आहेत. खूप सगळ्यांचं सादरीकरण तुम्हाला समोर दिसत आहे. खरं म्हणजे आमच्या देवगडमधली लोक साधी भोळी, त्यांनी पहिल्यांदाच एवढे राक्षस बघितलेली. आमचे पोर दरवर्षी वाडीमध्ये प्रत्येक नगरामध्ये नरकासूर बनवतात. पण एक दुःखाची गोष्ट म्हणजे एवढं चांगली कलाकृती तयार करून तो पहाटे जाळूचं लागता. पण फ्रेंड सर्कलमुळे एवढी चांगली कलाकृती आज सगळ्यांना बघूक मिळाली. त्यासाठी फ्रेंड सर्कल देवगडसाठी जोरदार टाळ्या वाजवा. दरवर्षी प्रत्येकजण नरकासूर बनवता. बिचारे काही जणांचे नरकासूर सकाळीपर्यंत गायब पण होतं. पण आज सगळ्यांचे नरकासूर प्रत्येकाचे आपल्या ठिकाणी शाबूतात आणि सुंदर अशी कलाकृती प्रत्येकाने तयार केलेली आहे. आमचे परीक्षक महेश लोके सर यांनी सगळ्यांचं परीक्षण केलेलं. थोड्याच वेळामध्ये इकडे आम्ही निर्णय जाहीर करणार आहोत. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी रंगत आणलेली ते म्हणजे आनंदवाडी बीट्ससाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आनंदवाडी बीट्सने खूप सुंदर अशी साथ या संपूर्ण कार्यक्रमात दिल्या. आणि आता मी विनंती करते आमचे मान्यवर निवृत्त बुवातारी, आमचे नगरसेवक आणि फ्रेंड सर्कलचे संस्थापक नितीन बांदेकर, सुमित कुबल, संतोषजी तारी, हर्षल बांदेकर आणि प्रवीणजी सावंत आणि नितू आतकर यांना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही रंगमंचावर उपस्थित राहायचं. देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एकदा जोरदार टाळ्या फ्रेंड सर्कलसाठी. आणि सर्वोत्कृष्ट सादरीकरण म्हणजे एंट्रीसाठी सुद्धा बक्षीस आहेत. प्रायोजक आहेत विघ्नेश प्रभू. त्यानंतर प्रथम क्रमांकासाठी प्रायोजक आहेत नगरसेवक निवृत्ती बुवातारी. द्वितीय क्रमांकासाठी प्रायोजक आहेत महाराष्ट्र पोलीस श्री प्रवीणजी सावंत. तृतीय क्रमांकासाठी या ठिकाणी प्रायोजक आहेत नगरसेवक नितीनजी बांदेकर. आणि संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या मेहनतीतून आज इथे साकार होते ते फ्रेंड सर्कलचे आमचे सर्व स्मार्ट बॉईज म्हणजेच आदेश बांदेकर, विघ्नेश प्रभू, चरण काटवकर, हर्षल बांदेकर, सुमित बांदेकर, बंड्या कोळी, युवी सावंत, निशांत गावकर, पिंटू काकडे, हरेश तारी, विदुर काकडे आणि उमेश वांगणकर या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. फक्त पुढच्या वर्षी जरा मंडप वरती करा. नरकासूर आमचे यावर्षी एवढे वाढले आणि पहिल्याच वर्षी स्पर्धेला एवढी मोठी उंची मिळाली, त्यामुळे नरकासुरांची पण उंची मोठी होती. पुढच्या वर्षी नक्की या गोष्टीचा विचार केला जाईल आणि खुल्या अंगणात किंवा ह्याच्यापेक्षा मोठ्या मंडप आम्ही टाकू आणि सर्व नरकासुरांना इथे येण्याची संधी मिळेल. तर लगेच आपण डिक्लेअर करूया. इकडे सर्वप्रथम सगळ्यात छोटा नरकासूर तुम्हाला दिसतोय या स्टेजवरती. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. नरकासूर खरं म्हणजे भयानक असतो पण खूप क्यूट नरकासूर तयार केला आहे. आणि या मंडळाचं नाव आहे रोशन दळवी, साई कृपा साईनाथ वाडी देवगड मंडळाचा हा नरकासूर आहे. विनंती करतो मी मंडळातील प्रतिनिधी रोशन दळवी यायचं आहे रंगमंचावर. सहभागाबद्दल सन्मान चिन्ह. रोशनसाठी एकदा जोरदार टाळ्या. मी सुमित कुबल यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. मोरिये तिने सुद्धा मिनी नरकासूर तयार केला होता. जोरदार टाळ्या. नरकासूर उचलून दाखवा. सुरुवात मी प्रवीणजी सावंत यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. नरकासुराची एंट्री एकदम दणक्यात झाली. स्वतःचे प्रायव्हेट डान्सर सुद्धा ते घेऊन आले होते. ते म्हणजे श्री दत्तकृपा कावलेवाडीचा नरकासूर राजू कावले यांनी तयार केलेला नरकासूर. विनंती करतो त्यांच्या देखील प्रतिनिधींनी यायचं आहे आमच्या रंगमंचावर. मालवणकर बॉईजसाठी त्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येतं. मालवणकर बॉईज पुढील सहभागी सन्मान चिन्ह आहे दिर्बा गणेश मित्र मंडळ जामसंडे बाजारपेठ. आनंदवाडी बॉईज देवगड सन्मान चिन्ह घ्यायला यायचंय. चरण काटकर यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते. पप्प्या येतोय बक्षीस घेण्यासाठी. एकदा पप्प्यासाठी जोरदार टाळ्या.
गुलाबी कलरचा नरकासूर आहे तिथे सगळ्यात पहिला आमच्या स्पर्धेत दाखल झालेला. सप्तरंगी मित्रमंडळ देवगड सडा. सप्तरंगी मित्रमंडळ देवगड सडा. लास्ट बट नॉट लिस्ट असं वाटलं होतं आणि त्या संघाने सगळ्यात शेवटला एंट्री केली आणि आपल्या एंट्रीमध्ये एवढी बक्षिसं घेऊन गेला. आणि आता सुद्धा एक बक्षीस आलंय रिया तारी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आणि मंडळ आहे विठ्ठलवाडी देवगड. प्रतिनिधींना विनंती करतो त्यांचं शुभ असतं. त्या अगोदर अनिल कोरगापूर यांच्याकडून 500 रुपये आणि त्यानंतर 3000 रुपयाचं पारितोषिक होतं ललित चांदोसकर आणि जीवन रामणे यांच्याकडून सुद्धा भरघोस बक्षिसं मिळवल्यात विठ्ठलवाडी मंडळाने. खूप खूप अभिनंदन. युवक मित्रमंडळ टिळकनगर. युवी सावंत यांना विनंती आहे त्यांचे शुभ असते. टिळकनगर नवयुवक मित्रमंडळ टिळकनगर. त्यांना देखील विनंती आहे. प्रज्ञा मारेडकर यांना विनंती आहे त्यांचे शुभ असते. आझादनगर मित्रमंडळ. आमच्यासोबत आमचे आजचे परीक्षक महेश लोके सर आहेत. एक उत्तम कला शिक्षक, उत्तम समीक्षक, उत्तम कलाकार, चित्रकार, पोर्ट्रेट आणि या सगळ्या क्षेत्रामध्ये देखील अनेक वर्ष आहेत. त्यांनी बरेच स्पर्धेंना परीक्षण देखील केलं आहे आणि आज देखील कला क्षेत्रामध्ये त्यांचे विद्यार्थी संपूर्ण आर्ट क्षेत्रामध्ये वावरतात आणि व्यवसाय देखील करतात. तर कशा पद्धतीने आणि कोणत्या मुद्द्यांवरती हे समीक्षण झालं आहे, परीक्षण झालं आहे हे मी थोडक्यात सांगतो. प्रवेश व सादरीकरण, भव्यता, प्रवेश व सादरीकरण, भव्यता, विशेषता, आकर्षण, नरकासुराचं नियोजन, पौराणिक दाखला, पारंपरिक वैशिष्ट्यपूर्ण दाखला, विशिष्ट उंची, आकारमान, त्याची भव्यता, भयानक स्वरूप, माणसांची इतर पात्रे घेऊन नाट्य रूपांतर करून प्रसंगचित्र सादरीकरण, चलचित्र, त्यावर असलेली प्रकाश योजना, संभाषण, रंगलेपन, आकर्षक अवयव, चेहऱ्यावरील भाव आणि त्याला घातलेले इतर सर्व शृंगार, या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व नरकासुरांचं मूल्यमापन झालेलं आहे. तर बघूया प्रथम 3 नरकासूर कोणते ठरत आहेत. फ्रेंड सर्कल देवगड आयोजित या भव्य नरकासूर स्पर्धेतील एकदा जोरदार टाळ्या. सर्व नरकासुरांचा आपण सन्मान केलेला आहे. मात्र ते 3 नरकासूर कोण ठरत आहेत ते नक्कीच पाहूया. धन्यवाद. निर्णय हाती आलेला आहे आपल्या आणि अजून एक बक्षीस देखील वाढवलं आहे. खूप छान संकल्पना इथे मंडळाच्या मार्फत आपण पाहतोय. बक्षीस देखील एक वाढलं आहे. तत्पूर्वी या संपूर्ण स्पर्धेला ज्यांनी शान आणली त्या सर्वांचा आपण इकडे नक्कीच गौरव आणि शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वप्रथम आनंदवाडी पीठसाठी जोरदार टाळ्या. त्यांच्या एका प्रतिनिधीला मी विनंती करतो आमच्या रंगमंचावर यायचं आहे. त्यांच्या या ठिकाणी सन्मान होतोय. फ्रेंड सर्कल देवगड करून संतोषी तारे यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते. जोरदार टाळ्या आनंदवाडी पीठसाठी. त्यानंतर पुढील सन्मान होतोय आपल्या डीजेचा महेश चौगुले आणि टीम. जोरदार टाळ्या डीजे साठी. त्यांनाही विनंती करतो आमच्या रंगमंचावर यायचं. नितीनजी बांदेकर यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते. या संपूर्ण स्पर्धा ही देवगडमध्ये पहिल्यांदाच होते. या स्पर्धेसाठी अगदी इन्फ्लुएन्सर, ब्लॉगर, पत्रकार देखील या ठिकाणी दाखल झाले. तर या सर्वांच्या वतीने आमच्या सर्वांचे ज्येष्ठ पत्रकार आणि इन्फ्लुएन्सर गणेश यात्रेकर यांना विनंती करतो त्यांनी यायचं आहे रंगमंचावर. निवृत्ती तारी यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते. जोरदार टाळ्या गणेश यात्रेकर यांच्यासाठी.
यानंतर आपल्या संपूर्ण कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून आज या ठिकाणी आम्हाला लावलेली वेदिका तामणकर हिचा जो सन्मान करायचा मी प्रवीणजी सावंत यांना विनंती करतो, त्यांचं शुभ हस्ते वेदिका तामणकर. आणि या संपूर्ण स्पर्धेचा निकाल ज्यांच्या नजरेतून ज्यांच्या समीक्षणातून आपण पाहणार आहोत ते आजच्या स्पर्धेचे परीक्षक महेश रोके सर यांचा सन्मान होतोय. मी नितीनजी बांदेकर सरांना विनंती करतो त्यांचा देखील आपण सन्मान करावा. धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. आता वळूया निकालाकडे. फ्रेंड सर्कल देवगड आयोजित भव्य नरकासूर स्पर्धा 2025 दीपावलीचं स्वागत नव्या उत्साहात, नव्या दमात आणि नव्या कार्यक्रमासोबत फ्रेंड सर्कल घेऊन आले. आणि पहिलं बक्षीस आहे बेस्ट मिनी नरकासूर. 2 मिनी नरकासूर होते आपल्या स्पर्धेमध्ये आणि बेस्ट मिनी नरकासूर ठरलाय स्पृहा मोरिया हिचा एकदा जोरदार टाळ्या मिनी नरकासूरसाठी. आणि तो आधीच हात वर करून असं दोन्ही मी जिंकलंय म्हणून रोख रक्कम त्या नरकासुरासाठी. नरकासूर युद्धावरून गेल्यामुळे त्याचे पाय ऑलरेडी छाटलेले आहेत त्यामुळे विघ्नेश प्रभू याचे प्रायोजक आहेत. मी विनंती करतो रंगमंचावर यायचं आहे. विघ्नेश प्रभू यांच्या शुभ हस्ते सर्वोत्कृष्ट एंट्री सादरीकरण आणि विजेता नरकासूर आहे गिरबा गणेश मित्र मंडळ जामसंडे बाजारपेठ. फ्रेंड सर्कल आयोजित भव्य नरकासूर स्पर्धा 2य क्रमांक प्रायोजक आहेत प्रवीणजी सावंत महाराष्ट्र पोलीस यांच्या शुभ हस्ते. आणि विजेता नरकासूर आहे सप्तरंगी मित्रमंडळ. रोख रक्कम आणि विजेता नरकासूर आहे कोण असेल आणि विजेता नरकासूर आहे 2य क्रमांक आझादनगर जामसंडे. आणि अभिनंदन पुन्हा आझादनगर. प्रथम क्रमांक नरकासूर विजेता आहे. तत्पूर्वी सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. फ्रेंड सर्कल देवगड आयोजित 24 तारीखला सत्यनारायणाची महापूजा आहे प्रतिवर्षीप्रमाणे. त्याची देखील तुम्ही तीर्थप्रसादाचा लाभ घ्या. त्यानंतर 26 तारखेला रक्तदान शिबिर आहे त्याचा देखील तुम्ही लाभ घ्या. 24 तारीखला दांडिया राजदांडिया देखील आहे त्याचा देखील तुम्ही आस्वाद घ्या. अशा पद्धतीचे दिवाळीमध्ये देखील विविध कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक कार्यक्रम फ्रेंड सर्कलने इथे आयोजित केले आहेत. त्या सर्वांचा लाभ घ्या. पुन्हा एकदा फ्रेंड सर्कलसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. पुढच्या वर्षी भेटूया पुढील यापेक्षा मोठ्या नरकासूर स्पर्धेमध्ये. सर्वांनी नीट घरी जा, उठणं लावून आंघोळ करा, कारेट फोडा. दीपावलीच्या शुभेच्छा. प्रथम क्रमांक फ्रेंड सर्कल देवगड आयोजित नरकासूर आहे नवयुवक मित्र मंडळ टिळक नगर.